नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल व तुम्हाला जागा नसेल व काही भांडवल नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी कोणती योजना बघणार आहोत की त्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट लोनसुद्धा देणार आहे आणि त्यावरती 35% पर्यंत तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया. मग तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत की CMAGP म्हणजेच की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ही योजना महाराष्ट्र रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लघु व सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत राज्य सरकार बॅक एंड सबसिडी म्हणून 15 ते 35% पर्यंत सबसिडी आर्थिक सहाय्य देते. रोजगाराच्या संधी निर्माण करते. महाराष्ट्र राज्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या स्थापनेद्वारे रोजगारांच्या संधी निर्माण होतात. राज्यातील युवक युवतींना स्वरोजगारांकडे प्रवृत्त करणे आणि त्यांचा आत्मनिर्भर वाढवणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे. महाराष्ट्राचा कोणताही नागरिक ज्यांचे वय 18 ते 45 वर्ष आहे ते पात्र आहेत या योजनेसाठी. विशेष प्रवर्गातील उदाहरणार्थ महिला, अपंग, 5 वर्षाची वयोमर्यादा स्थितील आहे. राज्य सरकार बॅकवर्ड सबसिडी म्हणून 15 ते 35% पर्यंत या योजनेसाठी सबसिडी देत असते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज विविध उपलब्ध करून देते. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक असलेल्या मार्गदर्शन आणि सुविधा. CMAGP योजने अर्ज करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. आर्थिक माहितीसाठी तुम्ही राज्य सरकारच्या वेबसाईटला भेटू शकता व तुम्ही ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधू शकतात. या योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात आपण ते बघूया. उद्योग म्हणजेच की आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे इथे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, हमीपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जात प्रमाणपत्र लागू असल्यास, आणि उद्योजक विकास कार्यक्रम EDP प्रशिक्षण प्रमाणपत्र जर आवश्यक असेल यांचा समावेश आहे. म्हणजेच की जर तुम्ही EDP ट्रेनिंग नाही केले तर तुम्हाला सबसिडीमध्ये मिळायला थोडा उशीर लागू शकतो. जर तुम्ही EDP ट्रेनिंग केले तर तुम्हाला तुमचं सबसिडी लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.